वर्ध्यातले विद्यार्थी इस्रोला निघालेत। शैक्षणिक सहले विद्यार्थी विमानानं इस्रो आणि कुम्मप्पम या ठिकाणी क्षेत्र भेट देतील। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी होताना दिसतोय। आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आज वर्धेच्या इतिहासामध्ये करता अतिशय चांगली घटना या ठिकाणी घडते की एक अभिनव उपक्रम हा वर्धा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करून विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातल्या 44 विद्यार्थ्यांना इस्रो सायन्स सेंटरला भेट देण्याकरता हे विद्यार्थी निघत आहेत। त्यांना समारोप देण्याकरता त्यांचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। निश्चितपणे ह्या दौऱ्यानंतर त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल, नवीन प्रेरणा मिळेल आणि विज्ञान क्षेत्रामध्ये वर्धेचं नाव ते रोशन करतील। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सावर्डो येथील देवांशू चाकोरे याची इस्रो येथे वैज्ञानिक सहलीसाठी निवड झालेली आहे। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून ही सहल घडवण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यातून एकूण 46 विद्यार्थी या इस्रो सहलीसाठी जाणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद देवांशू चाकोरे आहे। देवांशू, काय सांगशील? तुझी इस्रोसाठी निवड झालेली आहे, पहिल्या गटामध्ये तू आता जाणार आहे। तुझी इस्रोसाठी निवड झाल्यावर तुला पहिले कसं वाटलं? मला इस्रोत निवड झाल्या तुरंत मला माहित झालं आणि मला खूप आश्चर्य झाला। माझ्या शिक्षक व पालकांना खूप आनंद वाटला की माझी इस्रोमध्ये निवड झालेली आहे। नक्कीच तू किसान प्रोजेक्ट मध्ये सुद्धा काम केल्याचं माहिती आहे, नेमकं काय आहे ते काय सांगशील? त्यात आम्ही असे दाखवलेले होते की जे किसान आपल्या वावरात रात्र दिवस राबतो त्याच जागी तो नवीन उपकरणे लावून ते पण कमी खर्चात तो जास्त उत्पन्न घेऊ शकतो व त्याची जे डोक्यावरचं टेन्शन आहे आणि काम करणे आहे ते कमी होईल। त्यामुळे किसानाच्या आरोग्यावर कोणताही खतरा येईल नाही, म्हणजे त्याला कोणतेही नुकसान होईल नाही। नक्कीच क्वांटम एज जे आहे ते तू त्याच्यावरही काम केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगशील? क्वांटम म्हणजे एक फिजिक्स मधलं सायन्स मधलं एक पार्ट आहे। त्यात मी विभागीय स्तरापर्यंत जाऊन आलेलो आहो। तर त्यात म्हणजे माझा पूर्ण प्रथम क्रमांक आला होता। तर क्वांटम एज म्हणजे एक अणु असते, त्याला म्हणत असते क्वांटम। नक्कीच देवांशू हा आता सध्या 9व्या वर्गात आहे आणि वैज्ञानिक क्षेत्राकडे त्याची वाटचाल पाहता नक्कीच भविष्यात त्याला आणखीन यामध्ये उत्तुंग भरारी मिळो हीच लोकशाहीच्या वतीने शुभेच्छा। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा।